तर जय महाराष्ट्र भावानं, आज गणेशाने मी सकाळ सकाळी चाललो आणि आम्हाला सोडायला आणणार. मला काय बसायला मागं जागा नव्हती, पण कसं तर बसून निघालो. आमच्या तांड्याचा रस्ता तर लईच खराब आहे, इथून नीट गाडी सुद्धा जात नाही. जिथं बघेल तिथं खड्डेच आहे. तांड्याकडे का कोण लक्ष देत नाही. तांड्याचं काम करते पण सगळं अर्धवटच करते. पाईपलाईनचं पण काम केले ते पण अर्धवट ठेवले. महिना झाला त्याच्याकडून बघिना सुद्धा. त्यामुळे आता ह्याच्या पुढे कमी बोलणार. तर आम्ही बसची वाट बघत उभारलो, पण बस काय येत नव्हती. पुन्हा उभारण्यापेक्षा आम्ही रिक्षामध्ये जाऊन तेवढ्याच बस आली होती. पण ह्या बसमध्ये तर गर्दी लई होती. त्यामुळे हे बस आता नेते का नाही ते विचार येत होते. ह्याच्यात तर जागाच नव्हती. त्यामुळे ते बस आम्हाला असं सोडून गेली आणि आता दुसरी बस कवा येते ते कोणाला माहिती. त्यामुळे आम्ही हाय त्या जागेवरून बसलो. इथं बसून आम्ही थकलो. व्हिडिओच्या शेवट लईच खतरनाक विषय. व्हिडिओ पूर्ण नंतर न बस आली होती. हे बस का थांबतच नव्हती. शेवटी पुढे जाऊन थांबली. इथे तर सगळे सीट रिकामे होते. त्यामुळे आम्ही जाऊन निवांत बसलो. मागच्या सीटवर तर सगळं धुराळच होतं आणि एकटं जाऊन मागे बसलो. कंडक्टर आला त्याला पास दाखवला आणि आता माझं पास पण संपणार आहे. आपल्या सरकारी बसला आपल्या चांगल्या हाताने हाळ केल्याबद्दल गणेश पवारला 3 दिवस व अर्ध्या तासाची अतिशय चांगली भेट. धन्यवाद. नंतर नांदूरच्या स्टॉपला उतरलो, कारण हिचं कॉलेज अंदूरलाच आहे. आमची पण कॉलेज समोरून उभारलो. आम्ही उतरलो, तिथून गेलो गाडीवर आणि आज तर कीबोर्डच फोडणार, कारण माझी स्पीड का बसणं झाली. पहिले तर सेंटर मधून खुर्चीवर बसून गेलो. पहिल्या पॅसेजला 36 मार्क पडले आणि ह्या पॅसेजला 9 मिनिट लागले. नंतर दुसऱ्या पॅसेज मारल्यावर 34 मार्क पडले. त्यामुळे आज जरा जीव आलं होतं. नंतर सावकारला घ्यायला स्टँडवर गेलो आणि आज सावकारला थोडं उशीर झालं, कारण सावकारचं बँकेत काम. सावकारला घेऊन आलो आम्ही टायपिंग सेंटर मध्ये. सावकारचं का टेन्शन नाही, कारण सावकारचा 8 मिनिटात पॅसेज बसला. पॅसेज मारून झाल्यावर सरांपाशी आलो, पण सर का त्यांच्या कामात. त्यामुळे सरांना 2 गोष्टी बोलून तिथून आम्ही निघालो. ब्लॉग कसा वाटला कमेंट सांगा. तर भेटू मी जर 9 ब्लॉग मध्ये.